1967 पासून 1983 पर्यंत जवळजवळ 16 वर्ष सलगपणे कट्यार काळजात घुसली या नाटकामधल्या वसंतरावांच्या सहकलाकार होत्या फैयाजी. मी फैयाजींना एक प्रश्न विचारू इच्छितो. इतक्या प्रदीर्घ काळ वसंतरावांचा बुवांचा तुम्हाला सहवास लाभला, त्यांच्या व्यक्तित्वाच्या तुम्हाला जाणवलेल्या खास छटा आणि त्यांच्याकडनं गाण्यातलं नेमकं काय शिकायला मिळालं? एकतर वसंतरावांच्याकडे एक दिलदारपणा होता, विशेषतः नवीन मुलांसाठी. जेव्हा जेव्हा त्यावेळेला तर मी अगदी नवीन होते, 67-68 साली पहिली दाद वसंतरावांची यायची. मा छान गायलीस फैयाज म्हणायचे. म्हणजे हजारो रसिकांची दाद येण्या अगोदर वसंतरावांची आतून दाद मिळत असे आम्हाला. तर ही दाद लाख मोलाची आम्हाला वाटायची. मी कधीच विसरू शकणार नाही. असंख्य पैलू आहेत वसंतरावांच्या, असंख्य आठवणी आहेत 16 वर्षातल्या. किती म्हणून सांगायच्या, म्हणजे किती जरी सांगितलं तरी दशांगुळे उरतील असे वसंतराव आहेत असं मला वाटतं. आणि मनाचा मोठेपणा तर होताच, आणि विनोदबुद्धी, अतिशय म्हणजे विनोदी स्वभाव होता वसंतरावांचा. आणि इतकं सूचकतेनं आणि अगदी अकस्मात असं काहीतरी वसंतराव बोलून जायचे की त्यांच्या इतक्या आठवणीत, म्हणजे आता मला सांगणं कठीण आहे. माझ्याकडे एक अत्यंत अशी मनामध्ये मी जपून ठेवलेली आठवण म्हणजे माझं एक दैवत मानते बेगम अख्तरना. त्याच्या अगोदर कट्यारचे आमचे जवळजवळ 250-300 प्रयोग झाले असतील. त्याच्यानंतर मी बुवांच्याबरोबर संशय कल्लोळचा प्रयोग केला. न भूतो न भविष्यती असा तो प्रयोग. त्या प्रयोगामध्ये माझ्या आजूबाजूला सगळे रथी महारथी होते. म्हणजे अश्विन शेठ छोटा गंधर्व, कृतिका विजयाबाई मेहता, वैशाख शेठ नंदकुमार रावते, फाल्गुनराव दाजी भाटोडेकर, भादव्या वसंत शिंदे, आणि विशेषतः जलशामध्ये वसंतराव गाणार होते. असा तो प्रयोग षण्मुखानंद हॉलमध्ये झाला. आणि बुकिंग सुरू झालं आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हाऊसफुलचा बोर्ड लागला. आणि वसंतरावांचा ज्या दिवशी प्रयोग संध्याकाळी, त्या दिवशी मला सकाळी फोन आला. फैजी म्हणाले आपल्याला बेगमकडे जायचं आहे भेटायला. आणि मला कळे ना की अकस्मात असं बेगम अख्तरांच्याकडे मला वसंतराव नेतात. मी म्हटलं ठीक आहे बुवा, मी किती वाजता येऊ? ते म्हणाले 11 वाजता. वसंतरावांचे एक मित्र होते, ते शिवाजी पार्कला राहायचे, बाला जोशी. त्यांच्याकडे मला वसंतराव घेऊन, म्हणजे आधी मी बाला जोशींच्याकडे गेले. तिथून मी, वसंतरावजी आणि बाला जोशी आम्ही तिघं डायरेक्ट आम्ही मरीन लाईन्सला गेलो टॅक्सीनं. आणि सीग्रीन साऊथ हॉटेलमध्ये बेगम अख्तर उतरायच्या. तिथे जाऊन आम्ही थडकलो. गेल्यानंतर म्हणाले, माझा परिचय होताच बेगम अख्तरांशी. मला म्हणाले तिच्या पाया पड. मला काही कळे ना, मी नमस्कार केला. म्हणाले ये हमारी जो बच्ची है बड़ी होनहार लड़की है. म्हणाले ती अतिशय चांगलं काम करते, पण आज फुल फ्लेश ज्याला नाटक म्हणू असं एका नाटकात ती काम करते, तो उसे आज आपकी दुआ की ज़रूरत है असं म्हणाले. आणि मला नमस्कार करायला लावला. आणि मग नंतर म्हणाले चला आता झाला, आशीर्वाद दिला तिनं, निघूया. मग आम्ही डायरेक्ट षण्मुखानंदला आलो. तो प्रयोग अतिशय छान झाला. आणि नंतर मला एकदा असं कळलं की वसंतरावांना, बऱ्याच लोकांना माहीत असेल की नाही मला माहीत नाही, नृत्याचं अंग अतिशय चांगलं होतं. कथ्थक हा प्रकार वसंतराव फार अगदी, म्हणजे त्यांच्या अंगांगात लय असल्यामुळे वसंतराव अतिशय नृत्याची जाण होती त्यांना. आणि मग एक दिवस आदा कसा करायचा हे मला शिकवलं बुवानी. की मला 1-2 लाईन्स मी आता आपल्याला म्हणून दाखवते. ठुमरी वसंतरावांच्या नसानसात भिनलेली होती, हे सगळं आपल्याला माहीतच आहे. आणि मला त्यांनी, आता मी करतो तसं कर, मला प्रेमानं फैजे म्हणायचे. आणि मी करतो तसं कर. आणि मला शिकवलं अक्षरशः. मी म्हणजे मी करत होते तोपर्यंत अदा, पण वसंतरावांचा अदा पाहिल्यानंतर इतका चांगला अदा असू शकतो. मला त्या दिवसापासून म्हणजे भीतच मी वसंतराव समोर असले की मी भीत अदा करायची. पण जेव्हा आम्ही सगळे जमायचो तेव्हा पण सगळ्यांच्या नकला चालायच्या सगळं. तर मी त्या 2 लाईन्स तुम्हाला ठुमरीच्या ज्या आहेत त्या अदा करून वसंतरावनी जसं मला शिकवलं ते तुम्हाला मी सांगते.
छेड़ो ना हो मोहे छेड़ो ना हो मोहे छेड़ो ना हो मोहे छेड़ो ना नंद के हो मोहे छेड़ो ना हो मोहे छेड़ो ना हो मोहे छेड़ो ना हो मोहे छेड़ो ना नंद के अबहु चैन मोहे छेड़ो ना हो मोहे हो मोहे छेड़ो ना नंद के अबहु चैन मोहे छेड़ो ना. आणि त्यानंतर असंख्य लोकांच्या समोर असंख्य प्रयोग आम्ही केले. त्या नाटकातलं एक पद जे वसंतरावांनी खूप अजरामर करून ठेवले. अभिषेकीने मला शिकवलं, पण 535 प्रयोगामध्ये वसंतरावांनी आज गायलेलं कट्यार ते गाणं लागी करजवा दुसऱ्या प्रयोगात मला ऐकायला मिळालं. आणि इतके प्रथित यश गायक म्हणजे असे वसंतराव होते. तर त्यांच्याकडनं ठुमरीचा बाज मला शिकायला मिळाला. ठुमरी कशी गावी ह्या नाटकामध्ये त्या ठुमरीला खरं म्हणजे दुसरा अंतरा होता. पण वसंतरावांनी अभिषेकीनं सांगितलं की अरे गंप्या म्हणाले ठुमरीमध्ये कधी दुसरा अंतरा नसतो, असला तर शेर असतो म्हणाले. आणि मग फक्त आम्ही एकच अंतरा गायला लागलो. ते मी आपल्याला ऐकवते. लागी करजवा कटार. करे जुआ
करे जुआ कटार करे जुआ करे जुआ करे जुआ में लागी लागी हो लागी हो लागी लागी कर जुआ कटार कटार लागी करे जुआ कटार बूंद ना गिरी एक लहू की आ आ आ बूंद ना गिरी एक लहू की कछु न रही निशानी निशानी कछु न रही निशानी निशानी कछु न रही निशानी निशानी मन घायल पर तन पे छाई मन घायल मोरा मन घायल मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल मन घायल मोरा मन घायल पर तन पे छाए 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 मीठी टीस सुहानी सुहानी मीठी टीस सुहानी सखीरी मैं तो सुध बुध बैठी बिसार हम मैं तो बैठी बिसार मैं तो बैठी बिसार हाय राम लागी अब लागी लागी हाँ लागी कर जुआ